आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मीरा ग, कुठे निघालीस तू? अनन्याताई, आता माझं या घरात काहीच राहिलेलं नाहीये। आई साहेबांनी विचारलं तर त्यांना सांगा की मी गावी गेले। थांब मीरा, तू गावाला जायचं नाहीयेस। म्हणजे या घरातनं तुला बाहेर जायचंय, पण गावाला नाही, दुसरीकडे कुठेतरी। म्हणजे नेमकं कुठे? कळेल, लवकरच कळेल तू। या इन्स्पेक्टर साहेब, या। मी इन्स्पेक्टर कांबळे। कोणी फोन केला होता मला? मी फोन केला होता साहेब। मी साहेब, ही गरीबासारखी दिसते ना, ती इथली मोलकरीण। हिने चोरी केली आमच्या घरात साहेब। पण तुम्ही हे खात्रीने कसं सांगू शकता की हिनेच चोरी केली आहे म्हणून? कांबळे साहेब, आम्ही तिला रेड हँडेड पकडलाय। बघा ना, बघा, हा दागिना हिच्या खोलीत सापडला। आम्ही सगळ्यांनीच पाहिलाय। ठीक आहे, तुम्हाला हे कोर्टात सिद्ध करावं लागेल। हो, ते तर आम्ही करूच, पण त्याआधी हिला ताब्यात घ्या। स्वतःच्या गावाला पळून जात होती। मॅडम, ताब्यात घ्या ना। हो सर। मॅडम थांबा ना, थांबा। मी काहीच केलेलं नाही अहो। तोंड बंद कर आणि चल आमच्या सोबत। त्यांचं गैरसमज झालं, तुम्ही माझं ऐकून तर घ्या। तुला जे सांगायचंय ना ते आता पोलीस स्टेशन मध्ये सांग। चल। मायाताई, मी काहीच नाही केलं। तुम्ही सांगा ना, माझ्यावर विश्वास ठेवा। नर्मदा ते मी काहीच नाही केलं। मला नाही माहिती तो दागिना तिथे कसा आला। नर्मदा ते सांगा ना, मी काहीच नाही केलं। मॅडम थांबा ना। अनन्याताई, तुम्हाला तर विश्वास आहे ना माझ्यावरती? सांगा ना यांना, मी नाही काय केलं, मी नाही केली चोरी। अनन्याताई। कांबळे साहेब थांबा। आम्हाला कुठलीही कंप्लेंट करायची नाही। अनन्या, मदनला फोन करायला मी सांगितलं होतं। कंप्लेंट मी केलीये, तू नाही। पण मीराने काहीच केलं नाहीये तर अटक कशी करणार आहे? कांबळे सर, वी आर व्हेरी सॉरी, पण तुम्ही या। एक मिनिट, हा काय खेळ चालू आहे? तुम्ही आमचा वेळ वाया घालवू नका। एक काय ते ठरवा। इन्स्पेक्टर, तुम्ही प्लीज मीराला अरेस्ट करा। तो दागिना माझा होता आणि तो हिनी चोरला। मीच कंप्लेंट फाईल केली। मायाताई, मॅडम, घेऊन चला।
कांबळे साहेब तुम्ही इथे? या घरात चोरी झाली असा आम्हाला फोन आला होता. अथर्व, तू म्हणाला होतास आम्हाला की हिच्या खोलीची झडती घेऊ नको म्हणून, पण आम्ही घेतली. आणि तुला माहितीये का, ठुशी तिच्याच खोलीत सापडली. अरे ही मुलगी चोर आहे, लबाड आहे मुलगी, एक नंबरची. आपण सगळ्यांनी तिला घरच्या सारखं वागवलं आणि या मुलीने दगा दिलाय अरे आपल्याला. नाही, अशी तशी तिला सोडून चालणार नाहीये. तिला शिक्षा झालीच पाहिजे अथर्व. Enough! आत्या, इनफ. जरी दागिना मीराच्या रूम मध्ये सापडला असेल तरी मीरा चोरी करू शकत नाही. अथर्व, पण लेट मी कंप्लीट. काय विचार करून तुम्ही मीरावर चोरीचा आरोप करताय? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हा विषय इथेच थांबवा. मग आपल्या घरात पोलीस आले कसे? आत्या, ही तीच मीरा जिने आपल्या वेदावर तिचा पहिला पगार खर्च केला होता. अक्षय तृतीयाला वेदाला तिने सोनं दिलं होतं. मग ही मीरा मायाचा दागिना का चोरी करेल? एवढा सुद्धा कॉमन सेन्स नाही का आपल्यात? अथर्व, तू मीराची बाजू घेतोयस, पण मीरामुळेच वेदा जंगलात हरवली होती हे विसरलायस का तू? ना, अथर्व खूप मोठी चूक केली हिने. हिला शिक्षा मिळालीच पाहिजे. हा बरोबर आहे. अहो अथर्व सर, तिने वेदाच्या जीवाचा विचार केला नाही. ती दागिने चोरताना कशाला मागे पुढे बघेल? हो साहेब, आत्याबाई बोलतायत ते खरं आहे. म्हणजे अजित सर, आत्याबाई, हे बघा, ह्या मीराला सोडायचं नाही आपण. हा, तुमची मतं मागितली नाहीयेत मी. आणि वेदा मीरामुळे हरवली होती हे नीट लक्षात आहे माझ्या. विसरलो नाहीये मी. पण वेदा हरवणे ही मीराची चूक होती. दागिना चोरी करणे हा गुन्हा आहे. मीरा केअरलेस असू शकते, पण क्रिमिनल नाही, चोर नाही. याची मला 100% खात्री आहे.